ओबीसींचं नुकसान झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू, समाजामध्ये नाहक असंतोष निर्माण होऊ देणार नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चुकीची, छगन भुजबळांच्या भूमिकेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे यांचं वक्तव्य. भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या बाजूनही राहायचं, प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना टोला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः अजित पवार एकत्र बसून भुजबळांशी संवाद साधणार, अजित पवारांची माहिती. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, अजित पवारांचं वक्तव्य. 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा, तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार, छगन भुजबळांची घोषणा. सरकारने आरक्षणाच्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे रायगडकडे रवाना, 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन 31 जानेवारीला 5 महिने 2 दिवसानंतर जरांगे स्वतःच्या घरी जाणार. मराठा आरक्षण कायद्यामार्फत पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी सभा घेणार, सरकारने 15 दिवसात हरकती मागवल्या, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना फायदा होणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य. सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र म्हणजे सरसकट आरक्षण, जरांगेंचा दावा. सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा, टीकाकारांना प्रत्युत्तर. आता तह नाही कायदा झालाय, हरिभाऊ राठोड यांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना दिलेला अध्यादेश अर्धवट, मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंची फसवणूक, उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. मागासवर्ग आयोगाची उद्या ऑनलाईन बैठक, मराठा समाज सर्वेक्षणातल्या अडचणींवर बैठकीत चर्चा होणार. मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण. पंतप्रधान मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता, पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याबाबत आज जिल्हा प्रशासनानं बोलावली तातडीची बैठक. यवतमाळच्या किन्ही इथं पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याची माहिती. आमदार रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी, जोगेश्वरी भूखंड प्रकरणात वायकरांना ईडीचं समन्स. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या राहुल नार्वेकरांवर नवीन जबाबदारी, ज्या 10व्या परिशिष्टाचा नार्वेकरांनी वारंवार आधार घेतला त्या परिशिष्टाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर निर्णय करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयानं दिली 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात पुरावे म्हणून एबीपी माझाचे व्हिडिओ दाखवले गेले. ज्या व्यक्तीने 10 पक्षांतर करून पचवली, ज्या प्रकारे पक्षांतर केलेल्या फुटीर गटाला मान्यता दिली, अशा व्यक्तीला पक्षांतरबंदी समितीच्या अध्यक्षपदी नेमणं हा घटनाकार आंबेडकरांचा अपमान, संजय राऊतांची टीका. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात, अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची उलट साक्ष. अजितदादांनी गंगाबेस तालमीला भेट देऊन तालमीचा घेतला आढावा, यावेळी क्रीडा अधिकारी घरी असल्यानं अनुपस्थित अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी सुनावलं. साताऱ्यात अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट, अजित पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा. अजित पवारांची बैठक सुरू असतानाच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोंधळ, बेकायदेशीररित्या घर पाडल्याचा आरोप करत एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कुटुंबियांना रोखलं. इंडिया आघाडीचं भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आलं असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली आहे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं मत. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर येतील, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला विश्वास. प्रकाश आंबेडकरांच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, वंचित आघाडी भाजपला मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाही, जागा वाटप हा छोटा विषय, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकरांबाबत प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे कोणाला भितात माहिती नाही, वंचित शिवसेना युतीच्या प्रश्नावर आंबेडकरांचं वक्तव्य. मराठवाड्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात, मराठवाड्यातील 8 जागांपैकी ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा विचार, हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांकडून दावा, पुढील बैठकीत निर्णय होणार. मराठवाड्यातील जागेबाबत अजून चर्चा झालेली नाही, ज्या पक्षाची ज्या भागात ताकद असेल त्या पक्षाचा प्रामुख्याने विचार केला जाईल, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मराठवाड्यातील जागा वाटपाच्या बातमीवर प्रतिक्रिया.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.